अकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण, भाविकांची झुंबड। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात एक अजब प्रकार पाहायला मिळाला। मंदिराच्या कळसावरून हजारो रुपयांच्या नोटांची आणि नाण्यांची उधळण करण्यात आली। त्या नोटा गोळा करण्यासाठी मात्र भाविकांची झुंबड पाहायला मिळाली। या प्रकारामुळे मोठी गर्दी झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं। मनारखेड गावातील नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या हनुमान मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर हा प्रकार उघडकीस आला। मंदिराच्या कळसावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटा उधळण्यात आल्या। त्यासोबतच 5 आणि 10 रुपयांची नाणी उधळण्यात आली। नोटांची उधळण होताच कार्यक्रमाला उपस्थित भाविकांनी त्या वेचण्यासाठी एकच झुंबड उडवली। काही जण थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न करत होते। काही जण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटांच्या मागे धावताना दिसले। वाऱ्यामुळे या नोटा मंदिरापासून लांबच लांब उडून गेल्याचं दिसून आलं। त्यामागे भाविकही धावताना दिसून आले। या धावपळीत काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली। मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना यावेळेस घडली नाही। या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था नसल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला।